नाशिकमधील प्रमोद महाजन उद्यान उद्घाटनाच्या 3 दिवसानंतरच बंद करण्याची वेळ आली आहे। 2 नोव्हेंबरपर्यंत तांत्रिक कामामुळे उद्यान बंद ठेवण्याचा महापालिकेने निर्णय घेतलाय। भाऊबीजेच्या दिवशी या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं। 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण होताच उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं खेळण्यांची मोडतोड झाल्यामुळे उद्यान बंद केल्याची माहिती आहे। उद्यानांचं शहर म्हणून नाशिकची ओळख आहे आणि याच नाशिकमध्ये सर्वाधिक जुनं आणि नावाजलेलं प्रमोद महाजन उद्यान हे गेल्या भाऊबीजेच्या दिवशी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून त्याचं लोकार्पण करण्यात आलं। खरं तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या उद्यानाला नाशिककरांनी भेट दिली, मोठी गर्दी या ठिकाणी झाली आणि या उद्यानांची त्या ठिकाणची असलेल्या साहित्यांची मोडतोड या ठिकाणी करण्यात आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने हे प्रमोद महाजन उद्यान तांत्रिक कारणामुळे 2 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 1 वर्षभरापासून हे उद्यान नेमकं कधी सुरू होईल यासाठी अनेकांकडून त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले गेले होते। मात्र याचं नूतनीकरण जे झालं आणि त्यानंतर त्याचं लोकार्पण देखील करण्यात आलं। खरं तर हे उद्यान नाशिकमधील सर्वाधिक महत्त्वाचं आणि सर्वात मोठं जुनं असलेलं हे उद्यान आहे आणि या प्रमोद महाजन उद्यानाचं नूतनीकरण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन देखील झालं, लोकार्पण झालं आणि एकूणच या उद्यान सुरू झाल्याच्या 2 दिवसातच त्याची मोठ्या प्रमाणात तोडमोड आणि या ठिकाणी असलेल्या साहित्यांची या ठिकाणी तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर नाशिक महानगरपालिकेनं हे उद्यान तांत्रिक कारणासाठी 2 नोव्हेंबरपर्यंत हे उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकूणच खरं तर मोठ्या अपेक्षेने हे उद्यान कधी सुरू होईल असं नाशिककर या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत होते। मात्र 2 दिवसानंतरच हे उद्यान पुन्हा बंद करण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे। कॅमेरामन मयूर बारकेचा शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।